नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन 2. चला बघूया क्वेश्चन 2 काय आहे. क्वेश्चन 2 आहे आपल्याला जे की फॉर्म्युला मेथड आहे त्यांनी सगळे जे इक्वेशन आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे. एक्झाम्पल 1 काय आपलं x² + 6x + 5 = 0. आता मला सांगा फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करताना आपल्याला काय लागतं, ए बी सी च्या व्हॅल्यू. सो आता इथं सॉल्व्ह करू आपण, पण सगळ्यात पहिले आपण काय करू, आपण इथं लिहून घेऊ वी हॅव काय आहे आपल्याकडं x = -b + रूट मध्ये b² - 4ac बाय 2a. आपल्याकडे नाही का हा फॉर्म्युला आहे. ओके, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आणि दोन रूट्स काढायचे. सगळ्यात सिंपल मेथड. म्हणजे हा फॉर्म्युला जर कधी आपल्याला पाठ असेल तर आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. आता मला सांगा आता हे ए बी सी आता कुठून भेटेल आपल्याला, ह्या इक्वेशन मधून भेटेल. सो आपण काय करू, पहिले ह्या व्हॅल्यूज काढून घेऊ. सो आपण काय करू, लिहू कंपेरिंग विथ, कशासोबत कंपेअर करू आपण, ax² + bx + c = 0. हा जनरल फॉर्म आहे. ह्या जनरल फॉर्म सोबत हे जे गिव्हन इक्वेशन आहे ते कंपेअर करू आणि त्याच्यावरून आपल्याला काय भेटल, एबीसी च्या व्हॅल्यूज भेटल. सो आता जर कधी इथं आपल्याकडं आपण जसं तसं लिहून घेऊ एकदा, x² + 6x + 5 = 0 हे आहे आपल्याकडं. ओके, आता याला मध्ये आपण एबीसी च्या व्हॅल्यू काढू. a किती येणार मला सांगा, x² चा कोएफिशियंट काय आहे आपला a, आणि इथं x² चा कोएफिशियंट किती आहे 1. चला मग b काय येणार मला सांगा बरं, ऑब्झर्व करा आणि सांगा किती येणार आहे. बघा हा b इथं किती, x चा कोएफिशियंट b आहे, मग इथं किती आहे 6. ओके, येतंय का लक्षात, सिंपल आहे. याच्यावरून हे ऑब्झर्वेशन करायचं. सी म्हणजेच काय, कॉन्स्टंट. ह्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट काय आहे बघा 5, म्हणजे सी किती येणार आपला, सी येणार 5. ओके, इथपर्यंत कळलं. बघा सगळ्यात सोपं आहे, काय नाही. जनरल फॉर्म सोबत आपण याला जे गिव्हन इक्वेशन आहे त्याला कंपेअर केलं आणि त्याच्यामधून बघा हा ए, हा बी आणि हा सी एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. आता बघा आपल्याला जे बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये b² - 4ac हा रूट मध्ये आहे, पण डायरेक्ट इथं व्हॅल्यू न टाकता मी काय करतो, हा एवढा पार्ट आहे ना तो काय करू आपण पहिले सॉल्व्ह करून घेऊ. चला, सो नाऊ आपण काय करू, नाऊ b² - 4ac ला सॉल्व्ह करून घेऊ आणि मग ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायच्या आहे. ओके, आता मला सांगा b किती आहे इथं आपल्याकडे, b 6. ओके, मग b चा स्क्वेअर, मग काय करावं लागेल, असं स्क्वेअर मायनस हा 4 इंटू a किती आहे मला सांगा, a ची व्हॅल्यू 1. ओके, आणि c ची व्हॅल्यू किती आहे 5. तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहे, फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, बाकी काही नाही, जास्त लोड नाही. ओके, इथपर्यंत कळलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही पण डाऊट असेल तो कमेंट मध्ये सांगा. ओके, चला आता सॉल्व्ह करा. याला किती येणार, 36, 6 चा स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करा, 5 चौक 20 इंटू 1, 20 येणार. 36 मधून 20 गेले 16. सो b² - 4ac = आपल्याला भेटलेला आहे 16. 16 हा आपल्याला भेटला. असं एक ब्रॅकेट करून द्या, थोडं हायलाइट वाटतं. आता मला सांगा इथं x = काढायचं आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये, जसं टाकून द्या, हा मायनस. ओके, लिहून घेतला मी. मग आता b ची व्हॅल्यू काय मला सांगा 6. मग ब्रॅकेट मध्ये काय करू आपण 6 लिहून घेऊ. ओके, चला ब्रॅकेट मध्ये लिहून घेऊ 6. आला इथपर्यंत. आता काय आहे प्लस मायनस, हे कुठून घेतोय मी, हे ऑलरेडी जी फॉर्म्युला मेथड आहे त्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी लागणारा हा फॉर्म्युला आहे. ओके, बाकी मी कुठून आणलेला नाही. आणि आता हा रूट आहे, जसाच तसा रूट मध्ये काय बघा b² - 4ac, कुठं आठवतंय का, अरे इथं काढलं ना आपण, b² - 4ac सगळ्याची व्हॅल्यू काढली किती 16. चला कॉपी पेस्ट इथे घ्या, उचला
टाका. किती आलं 16. ओके, जास्त लोड नाही. मग खाली काय आहे असं. मग खाली किती आहे 2 इंटू ए किती आहे बघा, हे बघा इथं 1. सो घ्या आणि करा सॉल्व. आता झालं तुमचं -6 प्लस मायनस. आता मला सांगा हे रूट मध्ये 16 आहे, काय येणार स्क्वेअर रूट कशाचा 4चा. आणि खाली किती आहे 2 इंटू हे आलं 2. आपल्याला आता x इक्वल टू 2 रूट्स कसे भेटल, x इक्वल टू बघा -6 एकदा +4 बाय 2. ओके, और x इक्वल टू -6 -4 बाय 2. हे असं भेटणार आपल्याला. सॉल्व करा. किती येणार x इक्वल टू 6 मधून 4 गेले, किती राहिले 2 आणि तो मायनस. म्हणजे कसं आहे बघा, डायरेक्ट मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा असे असेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केली, 7 आणि 4 गेला राहिला 2. मग आता मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं साइन काय आहे मायनस, म्हणजे मायनस. इथे किती आला आपला -2. सो हा मायनस खालचा 2 आहे ना तसंच 1. सो इथं किती राहिला x इक्वल टू आला आपला -1. x इक्वल टू -1. इथं किती येणार मला सांगा, -4 आणि -6 किती येणार -10 बाय 2. 2 पंचे 10. सो x इक्वल टू आला आपला -5/2. सो फायनली एक नोट लिहून घ्या की द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर x इक्वल टू किती -1 अँड x इक्वल टू -5/2. असे 2 रूट्स भेटलेले आहे आपल्याला फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करण्यासाठी. या फॉर्म्युला मेथड मध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा बरं का. हा जो फॉर्म्युला आहे एवढा फॉर्म्युला जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. यामध्ये हा जर लक्षात असला तर बाकी सर्व तुमचं सॉल्व्ह होतं इझिली. ए बी सी कुठे आहे, हे इक्वेशन मध्ये आहे. कशा काढायच्या व्हॅल्यूज ते आपण शिकलेलो आहे. क्वेश्चन 1 जो आहे आपला प्रॅक्टिस सेट 2.4 मधला एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या ते शिकले, ते यामध्ये टाकून द्या. मग डायरेक्ट तुम्ही बी सी इथं टाकलं तरी चालतं, पण आपण थोडं सिम्प्लिफाय करून इथं टाकलेलं आहे. काय होतं उत्तर चुकत नाही. चला, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.